नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन एका मोठ्या तपासातून बाहेर येतात. सायली अर्जुनला सांगते, अहो त्या बाईंनी स्पष्ट सांगितलंय की खऱ्या बबलीच्या खांद्यावर भाजलेल्या खुणेचा एक विशिष्ट डाग आहे. आता आपल्याला सर्वात आधी हे तपासावं लागेल की प्रियाच्या खांद्यावर असा काही डाग आहे का. अर्जुनसुद्धा या गोष्टीला संमती देतो आणि दोघेही संधीची वाट पाहू लागतात. सुभेदार कुटुंबात गुढीपाडल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सगळेजण पारंपरिक वेशात नटलेले असतात. याच वेळी सायलीला तिची संधी मिळते. प्रियाने सुंदर साडी नेसलेली असते आणि सायली मुद्दाम तिच्याजवळ जाते. अगं प्रिया, तुझी पिन नीट लावून देते, असं म्हणत सायली खुबीने प्रियाच्या खांद्याकडचा भाग पाहण्याचा प्रयत्न करते. जसा सायलीचा हात प्रियाच्या खांद्याकडे जातो तसा तिला तिथे तोच भाजलेल्या खुणेचा डाग स्पष्टपणे दिसतो. तो डाग पाहून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला मोठा धक्का बसतो आणि ती मनातल्या मनात म्हणते, आता तर खात्रीच पटली, हा तोच डाग आहे जो बबलीच्या अंगावर होता. म्हणजे प्रियाच बबली आहे. पण सायली फक्त डागावर थांबणारी नसते, तिला 100% खात्री करून घ्यायची असते. म्हणून ती बोलता बोलता हुशारीने प्रियाचा एक केस उपटते. प्रिया वेदनेने ओरडते, पण सायली वेळ मारून नेते. सायली तो केसाचा सॅम्पल घेऊन तातडीने अर्जुनकडे जाते. अर्जुनकडे आधीच प्रतिमा आत्याच्या केसाचा सॅम्पल असतो. अर्जुन उत्साहाने म्हणतो, सायली, आता माझ्याकडे प्रिया आणि प्रतिमा आत्या दोघांचेही सॅम्पल्स आहेत. आता आपण यांची DNA टेस्ट करू आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईल. सायली पुढे म्हणते, अहो जेव्हा ही गोष्ट प्रियाला कळेल की आपण तिची DNA टेस्ट करणार आहोत तेव्हा ती स्वतःला वाचवण्यासाठी नक्कीच काहीतरी हालचाल करेल. कदाचित ती स्वतःहून खऱ्या तन्वीचा शोध घेण्यास आपल्याला मदतच करेल. आता आपला हा शोध लवकरच संपणार आहे की प्रिया हीच खरी तन्वी आहे की आणखी कोणी. तर प्रेक्षकांनो, आता सायली आणि अर्जुनचा हा सापळा प्रियाला कसा अडकवतो हे पाहणे खूप रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं, प्रियाच खरी तन्वी आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.